नमस्कार मित्रांनो. आज आपण परत एकदा TY-BCom या वर्गातील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 व्यवसाय प्रशासन भाग 2 या विषयाच्या नेक्स्ट सेशनमध्ये भेटत आहोत. वेलकम यू ऑल. आजचा आपला तिसरा टॉपिक, आपलं तिसरं प्रकरण आपण सुरू करणार आहोत. आपल्या तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे एम्प्लॉई करिअर अँड सक्सेशन प्लॅनिंग, कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन. So, before beginning our session, I would like to introduce myself. I am Dr. Mrs. Guzer P.S., working as an assistant professor in Commerce Department of Rayat Shikshan Sanstha Satara in C.D. Jain College of Commerce, Shrirampur. So, आजचा आपलं जे प्रकरण आहे कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन, या प्रकरणामध्ये महत्त्वाचे दोन भाग आपण बघणार आहोत. कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन. आता व्यवसाय प्रशासन म्हटलं की कर्मचारी, मानवी संसाधन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. हे आपण पहिल्या दोन प्रकरणामध्ये बघितलेलंच आहे आणि आता ते तुम्हाला सगळ्यांना माहितीचं देखील आहे. मग त्यानंतर पुढचा भाग जो येतो की आपला कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये जो काही कालावधी म्हणून काम करत असतो, त्या कालावधीमध्ये त्याचं करिअर, त्याची कारकीर्द कशा पद्धतीने कार्यरत असेल किंवा त्या कारकिर्दीचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर कशा पद्धतीने होणार आहे. तर या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण आजच्या या प्रकरणात करणार आहोत. आणि त्याचबरोबर ब घटक जो आहे की उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन, म्हणजे आज मी या व्यवसायामध्ये काम करत आहे, आज मी या महाविद्यालयाचा घटक म्हणून या महाविद्यालयामध्ये एक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, परंतु माझ्या अंडर किंवा माझ्या नियंत्रणाखाली जे काही विभाग चालू आहेत, जे काही डिपार्टमेंट चालू आहेत, जे काही कार्यक्रम मी घेते, त्या कार्यक्रमांचं उद्या माझ्यानंतर पुढील माणूस जो तिथे असणार आहे त्या उत्तराधिकारी नियुक्ती नियोजनाचं काम देखील या व्यवसाय प्रशासनाला करावं लागतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की एक माणूस गेला तर काम थांबत नाही आणि त्यालाच आपण उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन हा भाग म्हणणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला कर्मचारी कारकीर्द म्हणजे नेमकं काय, कर्मचारी कारकिर्दीचे ध्येय आणि उद्दिष्ट हे दोन भाग समजून घेणार आहोत. मग थोडक्यात कर्मचारी कारकीर्द जर बघायचं झालं तर E.B. फ्लिपो या विचारवंताने मांडलेली व्याख्या आपण सर्वप्रथम बघूया. E.B. फ्लिपो काय म्हणतोय, तर कारकीर्द म्हणजे नेमकं काय, तर कारकीर्द म्हणजे व्यक्तीच्या जीवनात सातत्य, आदेश आणि अर्थ निर्माण करणाऱ्या स्वतंत्र परंतु कार्यसंबंधीच्या क्रियाशीलतेचा अनुक्रम होय. म्हणजेच काय, तर कारकीर्द म्हणजे काय, तर आपण आपल्या स्वातंत्र्य लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा जे आयुष्य जगतो ती सुद्धा आपली एक प्रकारची कारकीर्द असते, परंतु कामाच्या ठिकाणी असणारी आपली कारकीर्द ही आपण इथे एक्सपेक्ट करून चाललेलो आहोत. मग कारकीर्द म्हणजे नेमकं काय म्हणायचंय त्यांना, तर व्यक्तीच्या जीवनात सातत्य म्हणजे रोज आपलं कामाच्या ठिकाणी असणारा जॉब रोल काय आहे, आपली कामाची पद्धत काय, आपलं काम कोणत्या प्रकारचं आहे, आपण कशा पद्धतीने काम करतो, कशा पद्धतीने काम पूर्ण करतो, या सगळ्या प्रक्रिया. त्यानंतर आहे आदेश, म्हणजे आपल्या वरील अधिकारी जो आहे, आपल्यावर नियंत्रण ठेवणारी टॉप मोस्ट अथॉरिटी जी आहे, त्याचे आदेश आपण कशा पद्धतीने पालन करतो, त्या आदेशांचं इम्प्लिमेंटेशन आपल्या कामामध्ये कशा पद्धतीने दिसून येतं, या सगळ्या बाबी आपल्या कारकिर्दीमध्ये लक्षात घेतल्या जातात. आणि या सगळ्या घटकांच्यामुळे आपल्या कारकिर्दीला एक अर्थ निर्माण होत जातो. तो अर्थ निर्माण करणाऱ्या स्वतंत्र म्हणजे काय, तर कार्यासंबंधीची जी क्रियाशीलता आहे, या सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार केला जात असतो आणि त्याच आराखड्याला थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, तर त्या कर्मचाऱ्याची कारकीर्द. म्हणजे अगदी सहज उदाहरण द्यायचं झालं तर आपण सहज म्हणतो की या ठराविक XYZ या व्यक्तीने या व्यवसायामध्ये गेले 10 वर्ष काम केलेलं आहे आणि 10 वर्षामध्ये त्यांनी हे नाव कमावलेलं आहे. मग हे नाव कमावतं म्हणजेच नेमकं काय करतं, तर मित्रांनो नाव कमावणे म्हणजे काय, तर त्याने त्याच्या कार्यकाळामध्ये केलेल्या सगळ्या कामांचा
जो आढावा घेतला जातो आणि त्या आढाव्यामधून त्याची कारकीर्द ही नोंद केली जाते आणि मग त्या नोंदीवरूनच आपण सहज एखादं विधान करतो की या XYZ कर्मचाऱ्याचं कारकीर्द अतिशय सकारात्मक होती किंवा अतिशय प्रगतीदायक अशी होती किंवा शिकण्यासाठी कोणाचं बघायचं उदाहरण झालं तर त्या कर्मचाऱ्याचं बघितलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण आदर्श जे म्हणतो, आपण आयडॉल जे म्हणतो, ते आयडॉल्स कसे तयार होत असतात तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामांचा आराखडा आणि त्याच संकल्पनेला आपण नाव दिलेलं आहे कर्मचारी कारकीर्द. मग आता नेमकं या कारकिर्दीचे ध्येय काय असतात किंवा त्याची उद्दिष्ट काय असतात हा खूप महत्त्वाचा भाग आपण आजच्या आपल्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. मग कारकीर्द नियोजन का केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण नियोजन ही संकल्पना बघितलेली आहे. नियोजन म्हणजे काय तर भविष्य काळामध्ये मला एखादं काम जे करायचं असतं त्या भविष्य काळाच्या कामाच्या यशस्वीतेसाठी मी आज जर व्यवस्थित कामाची आखणी केली तर ते यश मला सहजरित्या संपादन होऊ शकतं आणि त्याच आखणीला आपण काय म्हणतो तर नियोजन. मग त्यामुळे कारकीर्द जर नियोजन करायचं आहे तर मग ह्या कारकीर्द नियोजनामागचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, नेमकं ध्येय काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग व्यवसाय संघटना आणि व्यक्ती यांच्यात एकनिष्ठता विकसित करणे म्हणजेच काय तर आपला एखादा जो कर्मचारी असतो तो आज या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली, आज त्याची नेमणूक झाली तर तो पुढचे काही वर्ष या संस्थेमध्ये काम करणार आहे तर त्यामध्ये एक बांधिलकी असली पाहिजे, त्यामध्ये एक नातं असलं पाहिजे. आपण व्यवसाय प्रशासन या विषयामध्ये बोलताना सुरुवातीपासून एक वाक्य म्हणत आहोत की कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये नोकर आणि मालक हे संबंध कधीही असणार नाही आणि ते संबंध खेळीमेळीचे जर असतील तर त्या कर्मचाऱ्याला आपल्या व्यवसायाबद्दल एक दृढ भाव तयार होतो आणि तो दृढ भाव म्हणजेच काय तर एकनिष्ठता. त्यामुळे जर कारकीर्दची नियोजन करायचं असेल तर त्या व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली निष्ठा त्या व्यवसाय संस्थेवर ठेवावी वाटली पाहिजे, तशी त्याची भावना झाली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बळजबरीने करून घेता येत नाही. पण कामाची वेळ वाढवली तर तो कर्मचारी 7 पर्यंत थांबण्याच्या ऐवजी 9 पर्यंत थांबू शकेल, पण या व्यवसायावर तुझी निष्ठा ठेव, या व्यवसायावर तुझा विश्वास ठेव हे आपण तोंडाने बोलून होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी भावनिक वागणूक त्याला जर तशी मिळाली तर मात्र नक्कीच त्याची ती निष्ठा तिथे विकसित होत जाते. त्यानंतर आहे भविष्यकालीन व्यावसायिक दृष्टी विकसित करणे. मग भविष्य काळासाठी मला नेमकं मी जे काम करतोय त्याच्यामध्ये फक्त सातत्य नसावं तर त्या कामाच्या स्वरूपामध्ये आधुनिक पद्धतीने काही बदल करता येतील का की त्या बदलांचा उपयोग माझ्या व्यवसाय संस्थेच्या फायद्यासाठी, प्रगतीसाठी, नफ्यासाठी होऊ शकतो. तर त्या पद्धतीची व्यावसायिक प्रोफेशनल अँगल आपण जो म्हणतो तो व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं काम असतं. त्यानंतर रोजगार व उलाढाल खर्चात वाढ. आपले जे रोजचे काम आहेत की जी रुटीन वर्क आपण ज्याला म्हणतो त्यातून बऱ्याच प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते आणि या रोजगार निर्मितीमधून जी उलाढाल होत असते त्यातून आपल्या पूर्ण समाज संस्थेचं आपण जे म्हणतो अर्थचक्र फिरत असतं. थोडक्यात उदाहरण घ्यायचं जर झालं तर आत्ताच्या आलेल्या ह्या कोरोना महामारीच्या संकटामुळे काय झालेलं आहे तर आपल्या भारताचा जो GDP आहे, ढोबळ उत्पन्न आपलं जे आहे, डोमेस्टिक प्रोडक्ट जे आपलं आहे ते अतिशय कमी झालेलं आहे. इवन ते आपण म्हणू शकतो की मायनसमध्ये गेलेलं आहे, निगेटिव्हमध्ये गेलेलं आहे. का असं झालेलं असावं तर रोजगार आणि उलाढाल ठप्प झालेली होती. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे रोजगार आहे ते बंद होते आणि रोजगाराच्या संबंधित असलेल्या ज्या उलाढाली असतात त्या उलाढालींनी जे आर्थिक चक्र फिरत असतं त्याच्यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम झालेला होता. म्हणजे थोडक्यात एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं महाविद्यालय गेले 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून बंद आहे. मग महाविद्यालय बंद आहे पण शिक्षण चालू आहे, तुम्ही ऍडमिशन्स घेतलेले आहेत पुढच्या वर्षासाठी, फीज भरलेली आहे, म्हणजे इथं कुठलंच आर्थिक चक्र डिस्टर्ब झालेलं नाही. परंतु दुसऱ्या दृष्टीने बघायचं झालं तर तुम्ही महाविद्यालयात येता म्हणजे तुम्ही बस किंवा सायकल किंवा गाडीचा वापर करता, म्हणजे थोडक्यात पेट्रोल पंप
किंवा बस संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी यांचे पगार, या सगळ्या गोष्टी आल्या. आल्यानंतर तुम्ही काही वस्तू विकत घेता किंवा काही खायला विकत घेता, त्यामुळे फिरणारं जे अर्थचक्र असतं हे सगळं या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ठप्प झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात कारकीर्द नियोजन करायची झाली तर आपल्या व्यवसायाचा रोजगार निर्मितीचा प्रकार कसा आहे, उलाढाल आपल्या आर्थिक चक्रामध्ये आपल्या व्यवसाय संस्थेचा हातभार कशा पद्धतीने आहे, याचा सुद्धा परिणाम आपल्या कारकीर्द नियोजनावर होत असते. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की कारकीर्द नियोजन म्हणजे मी फक्त माझ्या स्वतःची प्रगती त्यात बघत नाही, तर माझ्या कामाच्या पद्धतीमुळे सर्व अर्थचक्र किंवा सर्व समाजावर किंवा माझ्या व्यवसाय संस्थेच्या प्रगतीमध्ये माझा हातभार कसा लागेल. त्यानंतर पुढचा भाग आहे कर्मचारी प्रवाहातून बाहेर फेकण्याचे प्रमाण कमी करणे. म्हणजे एक स्थिरता त्या कर्मचाऱ्याला जर आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये प्राप्त झाली तर त्या स्थिरतेमधून त्याचं कारकीर्द ही चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकते. म्हणजे आज मी या ठिकाणी काम करते, उद्या मला काम असेल की नाही ही जर शाश्वतीच मला नसेल तर मी काय कारकीर्द नियोजन करणार. पण मी या व्यवसाय संस्थेमध्ये काम करते आणि या व्यवसाय संस्थेमध्ये मला ठराविक कालावधीचं शाश्वती आहे की मी या कालावधीमध्ये इथे काम करणार आहे. माझं काम चांगलं असेल तर मला यामध्ये अजून प्रगती मिळणार आहे, बढती मिळणार आहे आणि त्या निमित्ताने मग मी कारकीर्द नियोजनासाठी प्रयत्न करत असते. म्हणजेच थोडक्यात कारकीर्द नियोजनामुळे साहजिकच कर्मचारी हा प्रवाहात राहतो, प्रवाहातून बाहेर जाण्याचं प्रमाण त्याचं कमी होत जातं. पुढचा मुद्दा आहे व्यवसाय संघटनेच्या परिणामकारकतेचे संरक्षण करणे. म्हणजे व्यवसाय संघटना जी आहे ती कशा पद्धतीने एकमेकांशी बांधून आहे, जोडून आहे, कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्याची शाश्वती कशा पद्धतीने मिळवून देते, हे सुद्धा त्या व्यवसाय संघटनेचं एक यश समजलं जातं. म्हणजे आपण यश मोजण्याचे भरपूर पॅरामीटर्स आहेत की यश कशातून मोजलं जातं, तर व्यवसाय संस्थेला नफा किती मिळाला, व्यवसाय संस्थेचं प्रोडक्शन किती झालं, व्यवसाय संस्थेने किती वर्ष पूर्ण केली. पण याच बरोबर व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी किती समाधानी आहे या मुद्द्यावर सुद्धा आपल्या व्यवसाय संघटनेची परिणामकारकता मोजली जात असते. मग त्यामुळे कारकीर्द नियोजनाच्या माध्यमातून साहजिकच या परिणामकारकतेची सुद्धा सुरक्षितता प्राप्त होते. आणि शेवटचा आपला मुद्दा आहे व्यक्तीला वैयक्तिक आणि कामाशी संबंधित ध्येयपूर्तीसाठी परवानगी. म्हणजे नेमकं काय की जेव्हा मला या व्यवसाय संस्थेमध्ये शाश्वती मिळते तेव्हा माझा वैयक्तिक विकास तर यामध्ये होणारच आहे, पण कामाच्या संबंधित मला अजून काय काय नवीन करता येईल, काय काय नवीन शिकता येईल की जेणेकरून त्यामधून माझा वैयक्तिक विकास तर होणारच आहे. कुठलीही गोष्ट बघा विद्यार्थ्यांनो, आपण एखादी गोष्ट जर शिकून घेतली तर त्यामध्ये माझा विकास तर आहेच, पण मी शिकलेल्या कामाचा उपयोग जर माझ्या व्यवसाय संस्थेमध्ये होणार असेल तर साहजिकच त्या व्यवसाय संस्थेच्या प्रगतीमध्ये सुद्धा माझा हातभार लागत असतो. आणि त्यामुळेच वैयक्तिक आणि कामाशी संबंधित जे काही फ्युचर गोल्स आपण म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह आपण म्हणतो, ती ध्येय जर मी ठरवलेली असतील तर त्या ध्येयपूर्तीसाठी सुद्धा मला कारकीर्द नियोजनाचा उपयोग होत असतो. कारण मी एक ठराविक पायऱ्या ठरवून घेत असते की मी या पहिल्या वर्षामध्ये मी या पद्धतीचं काम करणार आहे. या पहिल्या वर्षामध्ये आलेल्या अनुभवावरून मी पुढच्या वर्षासाठी या पद्धतीचं प्रशिक्षण घेणार आहे. या प्रशिक्षणामधून प्राप्त झालेल्या जे काही नवीन कला कौशल्य असतील त्याचा उपयोग करून मी पुढच्या वर्षीच्या माझ्या कामामध्ये अशा पद्धतीचे बदल करणार आहे. ही सगळी नियोजनं ही त्या कर्मचाऱ्याच्या कारकीर्द नियोजनाचाच एक भाग येतात आणि त्यामुळे साहजिकच मी पुढच्या 5 वर्षामध्ये कोणकोणती ध्येय आखून ठेवलेली आहेत आणि ती ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या आखून ठेवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे आपल्या कारकिर्दीसाठी किंवा कारकीर्द नियोजनासाठी खूप महत्त्वाचं असतं. सो आपण एकंदरीत कारकीर्द नियोजन म्हणजे बघितलं, म्हणजेच थोडक्यात काय
तर एखादा कर्मचारी एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा नियुक्त केला जातो तेव्हा फक्त तो ठराविक 7 ते 5 काम करेल आणि पगार घेऊन घरी जाईल अशी मानसिकता न असता त्या व्यवसाय संस्थेची भावनिक संबंध जोडून आपल्या प्रगतीबरोबरच आपण आपल्या व्यवसाय संस्थेच्या प्रगतीमध्ये कशा पद्धतीने हातभार लावू शकतो, आपली कारकीर्द कशा पद्धतीने नियोजित असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे व्यवसाय प्रशासन म्हणून तो प्रशासक किंवा ती व्यवस्थापन समिती ही लक्ष देत असते. मग आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण 2 महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले की कर्मचारी कारकीर्द म्हणजे नेमकं काय, त्याची फ्लिप्पो याने दिलेली व्याख्या आपण बघितली आणि त्याचबरोबर कारकीर्द नियोजनाची ध्येय नेमकी काय काय असतात, त्याचं उद्दिष्ट म्हणजे कारकीर्द नियोजनामधून मला नेमकं काय प्राप्त करायचंय, काय संपादित करायचंय, काय मिळवायचं आहे, या 2 गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद. गुड बाय अँड टेक केअर.